नमस्कार मंडळी, हेल्थ टॉक मराठी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण अशा टॉपिकवरती चर्चा करणार आहोत जो सगळ्यात विषय कॉमनली बघितला जातो. तर कधीतरी आपण एखाद्या पोटदुखीसाठी किंवा एखाद्या आजाराच्या निदानासाठी सोनोग्राफी केली असेल तर बहुतेकदा लोकांच्या सोनोग्राफीमध्ये असं लिहिलेलं येतं की फॅटी लिव्हर. फॅटी लिव्हर म्हणजे काय तर आपण हे आज पाहणार आहोत. तर लिव्हरला मराठीत यकृत म्हणतात. तर फॅटी यकृत म्हणजे यकृतातील स्टेटसशी संबंधित अनेक आजारांना एकत्रितपणे स्टिटोटिक यकृत रोग म्हणजे SOLD असे संबोधले जाते, ज्याला सामान्यात FLD किंवा फॅटी यकृत रोग म्हणून ओळखले जाते. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या यकृतामध्ये अल्कोहोल किंवा इतर कारणांमुळे चरबी जमा होते तेव्हा यकृत मोठ्या प्रमाणात खराब होते आणि त्वरित काळजी घेणे आवश्यक असते. जेव्हा तुमच्या यकृतात वजनाच्या 5% पेक्षा जास्त चरबी जमा होते तेव्हा ती गंभीर समस्या बनते. तर फॅटी लिव्हर रोग म्हणजे काय? फॅटी लिव्हर यालाही म्हणतात यकृताचा स्टिटोसिस. जेव्हा यकृतामध्ये जास्त चरबी जमा होते तेव्हा विकसित होतो. यकृत हा तुमच्या शरीरातील दुसरा सर्वात मोठा अवयव आहे. ते तुमच्या रक्तातील धोकादायक विषारी द्रव्य फिल्टर करण्यासाठी जबाबदार आहे. याच्या प्रक्रियेत मदत करण्याव्यतिरिक्त पोषकांनी आणि पेये पुरवतो. जास्त प्रमाणात चरबीमुळे यकृताला जवळजवळ होऊ शकते, त्यामुळे यकृत खराब होऊ शकते आणि जखम होऊ शकते. यकृताच्या गंभीर जळजळामुळे यकृताचा कर्करोग आणि सिरोसिस यासारख्या यकृताच्या विविध परिस्थिती उद्भवू शकतात. फॅटी यकृत रोगाचा धोका कुणाला आहे? मेटाबॉलिक सिंड्रोम असलेले लोक ज्यांना खालील परिस्थितीत त्रास होतो त्यांनी फॅटी लिव्हर रोग होण्याची शक्यता जास्त आहे. इन्सुलिन प्रतिरोग आणि मधुमेह, लिपिड पॅनेल विस्कळीत, पोटाच्या आकारात वाढ, उच्च रक्तदाब, वजन वाढले याचे ज्यांची यकृत प्रत्यारोपण झाले आहे त्यांनी फॅटी यकृत स्थिती देखील विकसित होऊ शकते. याचा परिणाम होऊ शकतो हृदय व रक्तवाहिन्या संबंधित स्थिती, यकृताचा दाह, यकृत कार्सिनोमा म्हणजे कॅन्सर. फॅटी लिव्हर रोगाचे प्रकार कोणते आहेत? फॅटी लिव्हरचे दोन प्रकार आहेत, NAFLD किंवा नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग. NAFLD चे कारण अज्ञात आहे, परंतु लठ्ठपणा आणि मधुमेहामुळे जे आकुंचन होण्याची शक्यता वाढू शकते. तर नॉन अल्कोहोलिक फॅटी यकृत रोगाचे दोन प्रकारचे खाली दिले आहेत. साधे फॅटी यकृत जे यकृतातील कोणत्याही संबंधित यकृताच्या पेशींना दुखापत किंवा जळजळ न करता चरबीचे अस्तित्व आहे. सहसा ते खराब होत नाही किंवा परिणामी होत नाही. NASH किंवा नॉन अल्कोहोलिक स्टेरोहेपॅटायटिस एक यकृत रोग आहे ज्यामुळे यकृत सुजते आणि जळजळ होते. यामुळे यकृताचा कर्करोग, यकृत सिरोसिस आणि फायब्रोसिस यासारख्या प्रमुख समस्या उद्भवू शकतात. यासाठी यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता असू शकते. आता पण या अल्कोहोलिक यकृत रोग दारू पिल्याने ही स्थिती निर्माण होते. जर एखादी व्यक्ती यकृत हाताळू शकते त्यापेक्षा जास्त मद्यपान करत राहिल्यास ALD मुळे मोठ्या समस्या उद्भवू शकतात. ALD चे काही प्रमुख परिणाम आहेत. पोटाच्या वरच्या बाजूला वेदना किंवा अस्वस्थता जशी लक्षणे सहसा उपस्थित नसतात. यकृत वाढणे ज्यामुळे ताप, मळमळ, उलट्या, पोटात दुखणे किंवा कावीळ, पिवळे डोळे आणि त्वचा होऊ शकते. यकृताचा सिरोसिस हा यकृतामध्ये डांग्याच्या ऊतीचे संचय आहेत. अल्कोहोलिक हेपॅटायटिस सारखे लक्षणासह यामुळे तुमच्या ओटीपोटात मोठ्या प्रमाणात द्रव्य साठणे, उच्च यकृताचा रक्तदाब, अंतर्गत रक्तस्राव, वर्तनातील बदल, प्लीहा वाढणे आणि बरेच काही होऊ शकते. अल्कोहोलशी संबंधित फॅटी यकृत रोग सामान्यात खराब होते आणि अल्कोहोलिक हेपॅटायटिसमध्ये विकसित होते. कालांतराने ते अल्कोहोलिक सिरोसिसमध्ये विकसित होऊ शकते. फॅटी लिव्हर रोगाची लक्षणे काय आहेत? लठ्ठ व्यक्ती ज्याला मधुमेहाचा त्रास आहे, उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या व्यक्ती, स्त्रिया रोज निवृत्तीतून जात आहेत, ओटीपोटात जास्त चरबी असलेले लोक, ज्या लोकांना उच्च रक्तदाब, ताप आहे. फॅटी लिव्हरचे कारणे. अल्कोहोलिक फॅटी यकृत समस्या प्रामुख्याने यकृताच्या पेशीमध्ये चरबीचे अतिरिक्त साचल्यामुळे उद्भवतात. ही परिस्थिती विविध परिस्थितीमध्ये होऊ शकते. अल्कोहोलच्या सेवनामुळे FLD होऊ शकते. यकृताच्या चयापचय कार्यामध्ये बदल होतो. अल्कोहोलचे सेवन न करणाऱ्या व्यक्तीमध्ये फॅटी लिव्हरच्या समस्येचे मुख्य कारण अद्याप अज्ञात आहे. तथापि असे म्हटले जाऊ शकते की या व्यक्तींच्या शरीरात एकतर जास्त चरबी निर्माण होते किंवा चरबीचे प्रभावीपणे चयापचय होत नाही. जे लोक कमीत कमी अल्कोहोल घेतात परंतु फॅटी लिव्हर रोग विकसित करतात त्यांना खालीलपैकी किंवा अधिक घटकांमुळे प्रभावित होऊ शकते. जास्त चरबी असणे, मधुमेह प्रकार AXNUMX, मधुमेहावरील रामबाण उपाय प्रतिकार, उच्च रक्तचरबी पातळी
विशेषतः ट्रायग्लिसराइड्स. फॅटी लिव्हरची इतर संभाव्य कारणे खालीलप्रमाणे आहेत. दरम्यान विविध औषधांचे दुष्परिणाम, गर्भधारणा, हेपॅटायटिस सी सारखे संक्रमण आणि काही असामान्य अनुवांशिक विकार. त्याचे फॅटी लिव्हरचे निदान कसे होते? यकृत इमेजिंग, सीटी स्कॅन, MRI किंवा अल्ट्रासाउंड स्कॅन. यकृत बायोप्सी, यकृताच्या आजाराची तीव्र निर्धारित करण्यासाठी यकृतातला एक छोटासा तुकडा हा तपासणीसाठी पाठवला जातो. हेपॅटिक इलॅस्ट्रोग्राफी फायब्रोस्कॅन ही चाचणी विशेषतः अल्ट्रासाउंड वापरून चरबीचे प्रमाण, यकृताच्या नुकसानीचे प्रमाण आणि जखमेच्या ऊतीचे प्रमाण मोजते. तर फॅटी लिव्हरसाठी उपचार काय आहेत? फॅटी यकृत रोगाचा कोणतेही विशिष्ट उपचार नाही, तथापि डॉक्टर जीवनशैली काही बदल सुचवू शकतात. हे बहुतेकदा फॅटी यकृत रोग उलट करण्यास मदत करू शकतात. उदाहरणार्थ, एक डॉक्टर शिफारस करू शकतात की आपण दारूपासून परावृत्त करा, आहारातील समायोजन करा, वजन कमी करण्यासाठी शारीरिक हालचाल करा, तुमच्या यकृतातील हानिकारक असलेले पूरक आणि औषधापासून दूर राहणे. तुम्हाला AFLD असल्यास अल्कोहोल पूर्णपणे वर्ज्य करण्यास सल्ला दिला जाऊ शकतो. या व्यतिरिक्त जर तुम्ही अल्कोहोल वापरण्याच्या विकाराने वागत असाल तर तुमचे डॉक्टर डिटॉक्सिफिकेशन प्रोग्राममध्ये समुपदेशन आणि सहभागाची शिफारस करू शकतात. हेपॅटायटिस A, B आणि C सारखे अनेक विषाणूजन्य रोग देखील खराब होऊ शकतात आणि फॅटी यकृत रोग होऊ शकतात. म्हणून यकृताचे संरक्षण करण्यासाठी डॉक्टर हेपॅटायटिस A आणि हेपॅटायटिस B लस घेण्याची शिफारस करू शकतात. फॅटी यकृत रोग जोखीम कोणत्या आहेत? संशोधनानुसार 10 ते 12 वयोगटातील पुरुष जे दररोजच्या 40 ते 80 ग्रॅम अल्कोहोल वापरतात, त्याच वयोगटातील स्त्रिया जे दररोज 20 ते 40 ग्रॅम अल्कोहोल वापरतात, अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग होण्याची शक्यता असते. अत्याधुनिक अल्कोहोल वापररित्या FLD साठी इतर जोखीम घटक खालीलप्रमाणे आहेत. वय, लठ्ठपणा, जीवनस्राव, धूम्रपान, हेपॅटायटिस सारख्या असणाऱ्या काही आजारांचा इतिहास आहे. नॉन अल्कोहोलिक फॅटी यकृत रोगाचे जोखीम घटक खालीलप्रमाणे आहेत. मधुमेह टाईप 2, इन्सुलिन असहिष्णुता, मेटाबॉलिक सिंड्रोम, लठ्ठपणा किंवा जास्त वजन असणे, उच्च कोलेस्ट्रॉल, झोप, श्वसनक्रिया बंद होणे, अचानक वजन कमी होणे, अडथळा असणारी झोप, यकृत रोगाचा कौटुंबिक इतिहास असणे, प्रदूषणाच्या संपर्कात येणे ज्यामुळे यकृत खराब होऊ शकते, PCOS किंवा हेपॅटायटिस सी सारख्या विशिष्ट रोगाचे वैद्यकीय इतिहास. फॅटी यकृत प्रतिबंध, दारू प्रतिबंध करणे किंवा त्यापासून दूर राहणे, भरपूर पोषण आणि प्रक्रिया केलेले कार्ब, ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅट कमी असलेल्या आहाराचे सेवन करून तुमचे वजन नियंत्रित करणे. तुमच्या डॉक्टरने मधुमेहासाठी सुचवलेल्या फॅटी यकृत उपचार योजनेचे पालन करताना आणि तुमच्या रक्तातील साखर, ट्रायग्लिसराइड आणि कोलेस्ट्रॉलची पातळी व्यवस्थित करताना आठवड्यातील बहुतेक दिवस किमान 30 मिनिटं व्यायाम करणे. याशिवाय हेल्थकेअर पदार्थ काही फॅटी यकृत रोगाचे औषधे सुचवू शकतात, ज्यामुळे यकृताला होणारे नुकसान पूर्ववत करण्यास मदत होईल, ज्यामुळे ते निरोगाने चांगले होईल. तर फॅटी लिव्हर विषयी माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला अधिक माहिती असल्यास कमेंटमध्ये पोस्ट करा. धन्यवाद.